आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महापरिनिर्वाण दिन देशभर साजरा होत असताना बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान निर्मिती त्यांनी केली। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांनी महाडचा सत्याग्रह, काळा मंदिर सत्याग्रह आणि 35ची येवले मुक्कामी घोषणा आणि त्याच्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये 1942 साली ते होते। जलसिंचन आणि या देशातलं सगळे नियोजन बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यापासून सर्व केलं आणि 1956 साली बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 रोजी धम्मदीक्षा बांधवांना दिली। बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला लोकशाही दिली। बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिका इंग्लंडमधलं ज्ञान घेऊन या देशाला फंडामेंटल 1000 वर्षापासूनचा हा देश मजबूत करण्याचं काम केलं आणि म्हणून भारतीय लोकशाही आज जगात सर्वश्रेष्ठ आहे। लोकशाही मूल्य आणि मानवी मूल्य बाबासाहेबांच्या कार्य आणि विचारामधून जगाला देण मिळालेले आहे आणि म्हणून भारतामध्ये अर्थशास्त्र आणि कायदा या विषयाचे जगाचे गाडे अभ्यासक बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेचं फार मोठं कार्य केलं। देशामधल्या सर्व घटकांना न्याय दिला आणि भारतीय राज्यघटना, भारतीय संसदीय लोकशाही जगाची प्रेरणा आणि स्फूर्ती आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना 1952 साली अमेरिकेमध्ये डॉक्टर ऑफ द लॉज ही पदवी दिली। बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थशास्त्रामध्ये आणि संपूर्ण कायद्यामध्ये बॅरिस्टर सारख्या पदव्या मिळवल्याने, DSc आणि PhD पदव्या मिळवल्याने जगाचा अर्थशास्त्र आणि कायदा या देशामध्ये राबवला। भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून 80 वर्षानंतर या देशाची विशाल लोकशाही जगाला प्रेरणा आणि स्फूर्ती देत आहे। बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य आणि विचाराला आपल्याला अभिवादन करावं लागतं आणि लाखो करोड लोक या देशामध्ये बाबासाहेबांना अभिवादन करतायत आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण निमित्ताने त्यांच्या कार्याला आणि विचाराला मी मनापासून अभिवादन करतो। तथागत बुद्धांना, कबीरांना, महात्मा ज्योतिराव फुलेंना अभिवादन करतो। पुन्हा एकदा महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेब आंबेडकरांच्या कार्याला विचाराला अभिवादन करतो आणि थांबतो। जय भारत, जय भीम, जय बुद्ध।